कीर्तन 19 पंचपदी अनुक्रम. कीर्तनाचा अभंग. आता राहो हेचे ध्यान, आता राहो हेचे ध्यान, डोळा मन लंपट, डोळा मन लंपट, कोंडू कोंडून धरीन जीव, कोंडू कोंडून धरीन जीव, देह भावे पूजीन, देह भावे पूजीन, पैल येणे कळसाले, पैल येणे कळसाले, स्थिरावले अंतर, स्थिरावले अंतर, तुका म्हणे गोजरिया, तुका म्हणे गोजरिया, विठोबा पाया पडू द्या, विठोबा पाया पडू द्या, आता राहो हेची ध्यान, आता राहो हेची ध्यान, डोळा मन लंपट, डोळा मन लंपट, आता राहो हेची ध्यान, डोळा मन लंपट, कोंडू कोंडून धरीन जीव, देह भावे पूजिना, पैल येणे कळसा आले, स्थिरावले अंतर, तुका म्हणे गोजरिया, विठोबा पाया पडू द्या. तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात की आता माझ्या डोळ्यांची व मनाची लंपटता याच ध्यानावर राहावी. जीवाला कोंड कोंडून धरून याच देहाची म्हणजे सद्गुरूची भावाने पूजा करीन, कारण की वैकुंठीचा परमार्थ याच्या कृपेने चालवता आला म्हणजे कडेला जाईल. त्याच्या हातून माझे जीवनाचे सार्थक झाले. विठोबाला उद्देशून हे सद्गुरूंना म्हणतात, हे सद्गुरू, तुमचे स्वरूप गोजरे आहे, त्या चरणाच्या ठिकाणी मला अखंड ठेवा. अंत एव शांती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. अशी ती शांती भगवंत वाचून कोण देणार आहे? कारण सर्वनाशिवंत एक तुझविना, अविनाशी जाण समर्थांची. जन्माला येऊन एक विठ्ठलाला जाणणे आहे. श्री तुकाराम महाराज म्हणतात, जन्मा आलियाचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. त्या विठ्ठलाला आम्हाला अविनाश शांती मागून घ्यायची आहे. तो देव कोठे आहे? तर पैलतिरी हरी वाजवी मुरली, मध्ये भरली यमुना, मुरली वाजवी कान्हा, कैशी जाऊ मी वृंदावना. प्रकृतीरूपी यमुना नदी मध्ये भरली आहे. जितके प्रकृतीने निर्माण केले आहे त्यांच्यात देव नाही. त्याला ओलांडून देव म्हणण्यास पलीकडे गेले पाहिजे. तस्तदिती ऐसे पैलवस्तुवरी, गीते माझी हरी बोलिले. निवृत्तीचे तटी राहिलो जी उभा, आनंदाचा गाभा देखीला. हा निवृत्तीतील देव ज्ञाना वाचून कळणार नाही. प्राणीमात्रांच्या ठिकाणी ओंकार ध्वनी उठतो आहे, तेच ओम आहे. व्यापक हा नारायण, ऐसे गर्जती पुराणे, जनी जनार्दन संत बोलती वचन. ओंकार रूपी जीव ऐल म्हणजे अलीकडे आहे व देव पलीकडे आहे. स्फुरणापासून जितके झाले तितकी प्रवृत्ती आहे. जीवाला सुख पाहिजे आहे. त्या जीवाला प्रवृत्तीतील विषयांचा छंद लागला आहे. तो म्हणतो मी देह आहे. ज्याचा छंद लागला तो ती नाशिवंत असून जाणार आहे. तू ज्ञानाला चुकलास. न म्हणावा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. तुकाराम महाराज म्हणतात. तर हे ज्ञान कोण देईल? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ज्ञानेश्वरी. तत् म्हणजे त्याचा साक्षी शिव. जीव चोरी करतो व त्याचा साक्षीदार जवळच असतो व त्याच्या पलीकडे हरी आहे. सत्पत्ते ब्रह्म चित्पत्ते माया, आनंदपदी जया म्हणती हरी. 3 गुण व पंचभूत निर्माण झाले. स्फूर्तीपासून सत्व रज तम हे 3 गुण व पृथ्वी आप तेज वायू आकाश सत्वगुणांची बुद्धी, रजोगुणी मन व तमोगुणी अहंकार काही कळेना.
आकाश म्हणजे अव्यक्तापासून वायू झाला. गुणमयी माया जेथून निर्माण झाली तेथून हे पंचभूत जन्मले. तिच्या पलीकडे देव मुरली वाजवीत आहे. त्या मुरलीचा आम्हाला अनुभव आला पाहिजे. ती मुरली आम्ही जर ऐकली तर आम्हाला देवाचा पत्ता लागेल. परोक्ष व अपरोक्ष ही ज्ञाने कळसाला येत नाहीत, तर दृढ अपरोक्ष ज्ञानच कळसाला येते, म्हणजे पूर्णतेला येते. देहाचे ज्ञान जसे आम्हाला दृढ अपरोक्ष आहे त्याप्रमाणे आम्हाला भगवंतांचे दृढ ज्ञान झाले पाहिजे. देहबुद्धी जशी ध्यासाने बळकट झाली आहे तशीच नित्य साधने आत्मबुद्धी बळकट करावे. ज्याचे निघावे घर त्याचा करावा संसार. संसारात आपण जसे झटतो तसे देवाकरता झटत नाही. देवा नाही रूप, देवा नाही नाम, देवा नाही ग्राम, कोठे काही. देव नाही म्हणावे तर मुरली वाजवीत आहे. बुद्धी देव तळीचा मोती घेऊन ये. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. हा आत्मदेव सर्वात श्रेष्ठ आहे. तो या देहातच जोडायचा आहे. भावबळे आकळे, एरवी नाकळे, करतळे आवळे तैसा हरी. सोन्याचा भाव सोन्यालाच दिला पाहिजे. तो पितळेला देऊन भागणार नाही. अपरोक्ष ज्ञानाला देखील चोख भाव दिला पाहिजे. त्या देवा वाचून अन्य देव नाही असा निश्चय बळकट करून त्याचे ध्यान करावे, म्हणजे परमार्थ कळसाला जाईल. बाकीची इतर साधने व्यर्थ आहेत. प्रमाण उत्तमा सहज अवस्था, मध्यमा ध्यानधारणा, अधमा देवपूजार्चा, तीर्थयात्रा, अधमाधमा. संतान वाचून हे ज्ञान आम्हाला प्राप्त होणार नाही. मुखी नामाचा गजर, काढी संतांची कदर. त्या देवाला ब्रह्मऋषीपणा करण्याकरिता संत भक्तामागे परमार्थाचे टुमणे लावतात. संतांच्या कृपेने पहिलं वस्तू कळसाला आणायची आहे. एका जनार्दनी मनी मना, देव महात्म्य न कळे कुणा. कैशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो कान्हा. श्री जनार्दन महाराजांचे मन भक्तीने मनविल्याखेरीज, म्हणजे प्रसन्न केल्याखेरीज एकनाथ महाराजांना मुरलीचा आवाज ऐकू आला नव्हता. देव कोणाला म्हणावे हेच आम्हाला अगोदर कळत नाही. देव म्हणजे संत. प्रमाण देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. संतांची कृपा तुकाराम महाराजांनी मिळवली. भक्ती आकळीला दया घन, भक्ती आकळीला प्रल्हादास्तव प्रगुटनी स्तंभी, दास निर्दळीला. आम्हाला ज्ञानाचा संसार करणे आहे. हे सगळे भक्ती वाचून प्राप्त होत नाही. एक सद्गुरूची सेवा म्हणजे भक्ती करावी. यांची सेवा झाल्याखेरीज पहिलं जो हरी आहे तो प्रत्ययाला येणार नाही. अंतकाळ मोठा कठीण आहे. आता सध्या त्याचे काही वाटत नाही, परंतु तो जेव्हा येईल तेव्हा याला कळून येईल. कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. तुकाराम महाराज. देव दुसरा नाही, या आत्मदेवाचेच ध्यान कर. तोच तुला अंतकाळाच्या वेळी उपयोगी पडेल, असे त्या मनाला वारंवार शिकवावे. आपण जर मनाशी बोलत नाही तर ते ऐकणार नाही. श्री रामदास स्वामींनी आपल्या मनास बोध केला आहे व त्या मनावर 216 श्लोक केले आहेत व तुकाराम महाराजांनीही आपल्या मनालाच बोध केला आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. ते मनच बिघडले असून त्याला शिक्षण देणे हेच मनन होय. काही काळाने तरी ते मार्गाला लागेल. श्रीगुरूचा ब्रह्मज्ञानाशिवाय संसार नाही. परमार्थ सत्य आहे, खोटा नव्हे. आमचे पाऊल जसजसे पुढे चालेल तसतसा तो देव पुढे धावून येईल. म्हणून पहिलं येणे कळसा आले, स्थिरावले अंतर. त्या मनाला सांगावे, देह जाईल, पुढे हा देह मिळणार नाही. मेरुतुल्य पृथ्वी दिदले सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. असे त्या मनाला शिकवावे. तुकाराम महाराज म्हणतात की एवढे कोणाच्या कृपेने झाले, तर पहिलं येणे कळसा आले, स्थिरावले अंतर. श्रीगुरूच्या देहाची पूजा करायची आहे, म्हणजे त्यांची भक्ती करावी. आता डोळ्यांची व मनाची लंपटता म्हणजे प्रेम या श्रीगुरूंच्या देहावर ठेवावी. त्यांनी अच्युत नामस्मरण शिकविले आहे. पहिलं जो हरी आहे तो त्यांच्याच कृपेने कळसाला आला आहे, म्हणजे अनुभवास आला आहे. त्याचेच ध्यान करावे.
मनाचे प्रेम जसे संसारावर आहे तसेच ते श्रीगुरूच्या चरणावर ठेवावे. या जीवाची धाव नेहमी विषयांवर असते व त्यामध्ये सोउत्यान किंवा परउत्यान होण्याचा संभव असतो. तेणेकरून वस्तूची असंभावना होते. हे बाहेरचे खोटे आहे का? असा असंभावना दोष आला की हा जीव उठतो व वरपंगी मार्गाला लागतो. जीवाची ओढ विषयांवर लागते. हाच असंभावनेचा दोष आहे. हे मोठे पातक असून संशयाचा घाला आहे. मनोनी संशयाहुनी थोर अनिक नाही पाप घोर, ही विनाशाची वाघूर प्राणियांचे. ज्ञानेश्वरी. त्याच्या योगाने श्रीगुरूच्या क्रियेमध्ये हा दोष पाहतो. हा बाजूला सारल्याखेरीज तुला पुढे जाऊ देणार नाही. हा दोष श्रवणाने व अनुभवाने काढ. ऐसा जरी थोरावे तरी उपावे एके अंगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खडक, तरी तेने ज्ञान शस्त्रे तिखटे, निखळ हा निवटे मग निशेष खता पिठे मानसीचा. ज्ञानेश्वरी. म्हणून या जीवाला विकल्पाकडे न जाऊ देता कोंड कोंडून धरीन व त्याला बळेच श्रीगुरू चरणांकडे लावीन व या देहाची पूजा करीन. सद्गुरुहुनी देव मोठा, जयास वाटे तो शिष्य करंटा. कारण यांच्या कृपेने माझा सर्व परमार्थ कळसाला आला आहे. त्यांची सेवा अखंड करीन. ब्रह्मज्ञान अदृश्य आहे व तेच सत्य आहे. तिकडे जीवाची ओढ घेईन, म्हणजे कोंडू कोंडून धरीन जीव. हे ज्ञान संत दर्शनाक्षणी अनुभवास येते. म्हणून देह भावे पूजिना, अवघे माझे सरलेगा, सद्गुरू भजन उरलेगा. म्हणून सद्गुरूंना मुक्तीवरील भक्तीची संतांनी मागणी केली आहे. ती दिली म्हणजे माझे गाठोडे सांभाळले जाईल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.